बघा सुंदर पोवाडा तुमच्या समोर सादर करतो शांत चित्तानं ऐका माझं का पती पत्नी आणि त्यांच्या पोटी 3 लहान लहान मुलं हे दादा थोडे शांत राहा ना मा थोडे शांत राहा बेटा तर 3 लहान लहान मुलं असं 5 जणांचं कुटुंब आणि सुखाचा संसार सर्व काही सुटायचं पण त्या विष्णू भाऊची त्या विठ्ठलाची पांडुरंगाची भक्ती केल्याशिवाय दिवस जात नव्हता वारकरी संप्रदायाचा माणूस भजनी बुद्धी माणूस कीर्तनकार माणूस शेतीवाडी वाहून आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह करत की कशा प्रकारे मार्गात गेला आणि मार्गात गेल्यानंतर कशा प्रकारे त्याची पत्नी मरण पावली आणि कशा प्रकारे लहान लहान मुलाला सोडून ते आई स्वर्गाला गेली हे या कहाणीच्या माध्यमातून ऐका दादा साऊंड वाला भाऊ ऐका इथं थोडा चाटीचा आवाज वाढवा ढोलकीच्या चाटीचा येत आहे वाढवते सुंदर साऊंड सर्व्हिस आहे तर बघा आपण बाबाचे सेवक आहोत आपली वाणी कशी असली पाहिजे सत्य मर्यादा प्रेमाची बोली सत्य मर्यादा प्रेमाची बोली मानव धर्माची शान परमात्मा एक सेवकी मानी मला हा बाबाचे वरदान आहे सर्वांना पण या गोष्टीचा गर्व नसतो गर्व अभिमान माणसाला कधी नको गर्वापायी अहंकारापायी कित्येक संसार उद्ध्वस्त झाले आणि म्हणून तुझ्या मनात नको हे गर्व तुझ्या मनात नको हे गर्व एक दिवस जाईल वाया 2 दिवसाची बापा ही जवानी शेवटी आहे मातीची कहाया बघा बाबांचे सेवक प्रेमलालजी बांते काकाजी नागपूर यांच्याकडून 50 रुपये प्यारेलालजी ठाकरे राहणार सालई यांच्याकडून 100 रुपये विजयजी टिचकुले राहणार सालई यांच्याकडून 50 रुपये संजयजी उमरकर राहणार डोंगरी बुजुर्ग यांच्याकडून 50 रुपये अरविंदजी पटले राहणार सालई यांच्याकडून 50 रुपये आशिष दादा राणे राहणार सालई यांच्याकडून 50 रुपयाचं सर्वांना दान आलं बाबा हनुमानजी बाबा जुंदाजीच्या त्यांना आशीर्वाद माझ्या मंडळाकडून नमस्कार बाबा तर बघा श्रोते मंडळी ठेवावे ध्यान हो
7 वर्षाचा, एक मुलगा 6 वर्षाचा, एक मुलगा 9 वर्षाचा, मधला मुलगा 7 वर्षाचा आणि लहान मुलगा 3 वर्षाचा, असे 3 मुलं आणि सुखाचा संसार. गेली बापा स्वर्गाच्या ठाई आणि बापा त्यागा विष्णू भाऊला. सूचना काही सूचना काही सूचना काही नागपूर जिल्हा मौदा तहसील आणि बापा आहे पोस्ट बापदेव आणि त्या पोस्ट बापदेवा जवळ आणि बापा छोटस खेडगाव आणि गावाचे आहे नाव कुंभापूर कुंभापूर कुंभापूर. त्या कुंभापूर गावची कहाणी आहे आणि माय बाप हो पूर्ण पत्त्यासहित नावासहित तुमच्या समोर सादर करतो. तर पण तुम्ही शांत चित्तानं ऐका माझ्या माय बाप हो, डोळ्यातून अश्रू आल्याशिवाय राहणार नाही. सेवक बंधूनो बसा तुम्ही शांत चित्तानी, ऐकाव्या बाबा तुम्ही लक्ष देऊनी. गावी तो मी बापा सत्य घडलेली कहाणी तुमच्या समोर तुमच्या समोर दिली होती. तुमच्या समोर दिली होती. एक गरीब घरच्या बापा दुबळा संसार अनपती पती बापा नामे सत्वर आणि दोघेही बापा करत बसे विचार. सूचना काय सूचना काय दिले होते. सूचना काय दिले होते. सूचना काय दिले होते. रडे बापा ती कलावती बाई आणि दादा दुःखाच्या पायी. काही केल्या काही सूचना कलाबाईला का कलाबाईला कलाबाईला दिल्या कलाबाईला कलाबाईला हो कलाबाईला दिल्या काही सूचना कलाबाईला 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 दिल्या कलाबाईला कलाबाईला हो कलाबाईला दिल्या बाईला लागून नाही आराम हो
इकडे धरणार हा स्वर्गवासी शिलाबाई गौरे यांच्याकडून 20 रुपयाचं छत्र भेट आलं. धन्यवाद. त्याला बाबाचा आशीर्वाद माझ्या मंडळाकडून. नमस्कार. हा कैलाची पारधी राहणार सिंधी बाबांचे सेवक या काकाजीकडून 50 रुपये आले. धन्यवाद. त्यांना बाबाचा आशीर्वाद. त्याप्रमाणे गोधनलालजी मुटकुरे राहणार बपेरावाले यांच्याकडून सुद्धा 100 रुपयाची भेट आली. धन्यवाद. त्यांना बाबाचा आशीर्वाद. तर बघा वैद्वानी केलं देवी देवताकडे गेला पण कवडीचा आराम होत नव्हता. तेव्हा शेवटी मार्गात गेला. मार्गात गेल्यानंतर कहाणीची रूपरेषा आहे कशी आहे का. स्वर्गाला गेली ती आई स्वर्गाला गेली ती आई जानवराची हो तिला तुझे ना काय बाबा पहिली पत्नी गेली. मुलाबाळाचा सामान आणण्याकरिता दुसरी पत्नी गेली. तेव्हा काय होते समोर बघा. दुसरी पत्नी आल्यावर सुखी झाले घर गेला बाळाचा सांभाळ फेल झाले. ज्या गावात दारूचे अड्डे होते गावोगावची दारू बंद झाली. जे महाराष्ट्र सरकार करू शकले नाही ते महान त्यागी बाबा जिंदजीने केलं. मैदाच्या मोळ्या खोड्या
त्याचे प्रॅक्टिकल तुमच्या समोर सादर करतो. हा परमात्मा कन्स्ट्रक्शनचे मालक गणेश भाऊ आणि सुरेश राजे खापो वाड्यावरती या पोवाड्यावरती असं होय ना, या पोवाड्यावरती 50 रुपये आले. हरिदासजी पटले सालेवाले त्यांच्याकडून 20 रुपये आले. धन्यवाद. त्याप्रमाणे मार्गदर्शक या परिसरातील आदरणीय नटवरती पारधी काकांनी, शिलाताई पारधी, वैभव दादा पारधी, मोनिकाताई पारधी आणि युविकाताई पारधी आणि बादल दादा पटले यांच्याकडून 100 रुपयाच्या प्रत्येकी भेट आली. या पारधी परिवाराकडून बाबा हनुमानजीच्या त्यांना आशीर्वाद. माझ्या मंडळाकडून नमस्कार. काय आपला सुखाचा संसार आहे. मुलं बाळा, मला 3 मुलं आहेत आणि माझे पती, 5 जणांचा परिवार सुख सर्वांनी चालतो आणि सगळं काही बरोबर आहे. पण चला सामने काय होते आणि काय नाही ते आपल्या हातचं नाही. पण माझे पती कुठे गेले, काय गेले, आवाज देऊ पाहते. काय बारी कुठे गेले असतील हे? आवाज दिला, आवाज केला किंवा नाही. चला कुठेतरी गेले असतील. अहो कारभारी. हा रुपचंदजी टेमरे बाबांचे सेवक राहणार अंबागड या काकाजीकडून 100 रुपयाची भेट आली. धन्यवाद. त्यांना बाबाचे आशीर्वाद. माझ्या मंडळाकडून नमस्कार. पत्नी आवाज देऊन राहिली. आपल्या पत्नीशी बोललं पाहिजे, तिचे विचार ऐकले पाहिजे नाही का. कारभार ने ग माझे प्रेमाचे नारी, कला कला कलाव कला. कारभारी अहो कुठे गेले होते तुम्ही? काय नाही ग, उद्या गावामध्ये गोपाल काला आहे हा हा. आणि त्यांची मीटिंग होती. हो का? तर मला बोलावलं की विष्णूजी उद्या भजनाचा कार्यक्रम करून द्याल का. अच्छा अच्छा. हा म्हणून मी त्यांच्याकडे गेलो होतो. कला होती माझ्या आया. काय म्हणाले? शेतात भरपूर कामाला आहे बरं. शेतामध्ये काम आहे आणि तू मला आंघोळीला पाणी टाक, मी पूजा पाठ करतो. अहो ठीक आहे, मी तुम्हाला आंघोळीला पाणी टाकते. मी काय म्हणते, हा सांग बाई सांग. अहो घर धन काळ्या मल्याची, घर धन्याची. अहो काळ्या मल्याची, घर धन्याची. ओ बाई
तुमचा संसार आहे हो ना आणि तुम्ही भजनाला जाऊन राहिले म्हणता. कलावती हा. अगं आपले लहान लहान मुलं आहेत. अहो एक मुलगा चुडामन नावाचा, हा आहे ना एक मुलगा सचिन नावाचा, एक मुलगा प्रदीप नावाचा. बरोबर. आपले 3 मुलं आहेत. त्यांना लहान याचे मोठं करायचे आहे, त्यांना वाढवायचं आहे. पण मी म्हणत होती पण त्याच्यासाठी हा. कलावती तुझी साथ मला हवी ग. अहो काहून नाही, मी काय म्हणाली घरची चिंता काय करायची नाही तुम्ही. अहो मुलाची चिंता करायची नाही, घरची काय चिंता करायची नाही, पण तुम्ही स्वतः आपल्याकडे पहा. पण मी काय म्हणते, माझे 2 शब्द ऐका. आहेत तुझा. बरं टाक पाणी टाक लवकर. बघा माझी पत्नी खूप प्रेमळ स्वभावाची आहे आणि माझ्या सुखाचा संसार आहे. परमेश्वरा विठ्ठला पांडुरंगा तुझ्या कृपेनं माझं सर्व चांगलं आहे रे. ना आहे चुकाच्या माझा संसार. मला पैशा पाण्याचं काही करायचं नाही. माझे लहान लहान लेकर, माझी पत्नी, माझा परिवार आनंदानं राहू दे ईश्वरा. गरिबी संसार आहे, गरिबी प्रपंच आहे. हा संसार मोठा कठीण आहे. कसा आगा संसार दुःखाच्या डोंगर मार. माझा परिवार सुखाचा आहे, सोन्याचा आहे ईश्वरा. म्हणून माझ्या सोन्याच्या आहे संसार. आज एका पाटलाची मुलगी माझ्या घरी बरा मिळाली आणि ते माझ्या घरी आली तेव्हापासून माझे जीवन सुखमय झाले. माझ्या सोन्याच्या संसार
राजा राणीचा दरबार सुखाचा संसार कलावती अगं त्याला आंघोळ स्नान केली पाहिजे आणि देवाची पूजा पाठ करून आपल्या शेतामध्ये गेलं पाहिजे चला चला आंघोळ झाली त्या विठ्ठलाची पांडुरंगाची सर्वात अगोदर पूजा करायची आणि चला तर हे विठ्ठल पांडुरंगा चला पूजा केली पाहिजे त्या विठ्ठलाचे काम स्मरण केलं पाहिजे आणि जीवनाचा उद्धार केला पाहिजे अरे भक्त